हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा, अध्याय 25। भक्तिमय सेवेचे महात्म्य। श्लोक नंबर 37। अथो विभूतिं मम माया विनस्ता, ताम ऐश्वर्यमष्टांगम् अनुप्रवृत्तम्, श्रियं भागवतीं वा स्पृहयन्ति भद्राम्, श्रियं भागवतीं वा स्पृहयन्ति भद्राम्, परस्य मे ते श्नुवते तु लोके। अथो विभूतिं मम माया विनस्ताम्, ऐश्वर्यमष्टांगमनुप्रवृत्तम्, श्रियं भागवतीं वा स्पृहयन्ति भद्राम्, परस्य मे ते श्नुवते तु लोके। अथो विभूतिं मम माया विनस्ताम्, ऐश्वर्यमष्टांगमनुप्रवृत्तम्, श्रियं भागवतीं वा स्पृहयन्ति भद्राम्, परस्य मे ते श्नुवते तु लोके। अथो विभूतिं मम माया विनस्ताम्, ऐश्वर्यमष्टांगमनुप्रवृत्तम्, श्रियं भागवतीं वा स्पृहयन्ति भद्राम्, परस्य मे ते अश्नुवते तु लोके। अथो विभूतिं मम माया विनस्ताम्, ऐश्वर्यमष्टांगमनुप्रवृत्तम्, श्रियं भागवतीं वा स्पृहयन्ति भद्राम्, परस्य मे ते श्नुवते तु लोके। अथो नंतर, विभूतिं ऐश्वर्य मम माझ्या, मायाविनः मायेच्या स्वामीचे, ताम त्या, ऐश्वर्यम योग सिद्धी, अष्ट अंगम 8 भाग असलेले, अनुप्रवृत्तम अनुसरण करून, श्रियम
वैभव भागवतीम भगवंतांच्या धामाची वा किंवा अस्पृहयंती ते इच्छा करीत नाहीत भद्राम आनंदमय परस्य भगवंतांच्या मे माझ्या ते भक्त अश्नुवते उपभोग घेतात तू परंतु लोके या वर्तमान जीवनात भाषांतर अशा रीतीने भक्त पूर्णपणे माझ्या चिंतनामध्ये तल्लीन झालेला असल्यामुळे ऍक्च्युली माझ्या चिंतनामध्येच तल्लीन झालेला असल्यामुळे तो अगदी सर्वोच्च अशा सत्य लोकासह इतर उच्चतर लोकांमध्ये प्राप्त होणाऱ्या सर्वश्रेष्ठ वरदानांचीही कामना करीत नाही. योगाभ्यासाद्वारे प्राप्त होणाऱ्या ऐहिक अष्टसिद्धी मिळवण्याची इच्छा त्याला नसते. तसेच तो भगवंतांच्या धामात प्रविष्ट होण्याचीही इच्छा करीत नाही. या सर्व वरदानांची अपेक्षा न करताही त्याला अगदी वर्तमान जीवनात सुद्धा त्यांचा उपभोग मिळतो. तर कालच्या श्लोकामध्ये भगवान कपिल देवानी सांगितलं की मुक्तीची तो अपेक्षा करत नाही, त्याला मुक्ती आपोआप मिळते. तसंच आजच्या या श्लोकामध्ये थोडस वाचल्यावरती भीती वाटते, हो की नाही. ते म्हणतात की सर्वोच्च अशा सत्य लोकामध्ये जाण्याची तो इच्छा करत नाही, कसल्याही वरदानांची कामना करीत नाही, योग अभ्यासाद्वारे प्राप्त होणाऱ्या भौतिक सिद्धी ऐश्वर्य मिळवण्याचीही इच्छा करत नाही आणि भगवंतांच्या धामात जाण्याचीही इच्छा करत नाही. परंतु त्याला हे सगळं आपोआपच मिळतं आणि अगदी या जीवनात या शरीरात इथे राहून देखील मिळतं. याचा अर्थ असा नाही की आपल्याला बंगला गाडी वगैरे मिळतं, परंतु ते जे सुख आहे, ज्या सुखाची आपण कामना करत आहोत, त्याच्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ सुख मिळतं जेव्हा आपण भगवंतांच्या नित्य प्रेममयी सेवेमध्ये लागतो. एक छोटासा पॉइंट, शब्द टू शब्द मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की विभूतीला ऐश्वर्य म्हटलेलं आहे. विभूतीचा अर्थच ऐश्वर्य असतो आणि ऐश्वर्याला पण ऐश्वर्यच म्हटलं जातं. ऍक्च्युली संस्कृतमध्ये ऐश्वर्य हा देखील शब्द आहे आणि विभूती हा देखील शब्द आहे. जसं भगवद्गीतेमधल्या 11व्या अध्यायाचं नाव आहे विभूती, 10व्या अध्यायाचं नाव आहे विभूती, विभूती योग. विभूती म्हणजे ऐश्वर्य, श्रेष्ठ अशा गोष्टी. परंतु ऐश्वर्य हा शब्द जो आहे तो मात्र अष्टांग या शब्दासोबत जोडलेला असल्यामुळे त्याचा अर्थ इथे ऐश्वर्य होत नाही. म्हणून प्रभुपाद त्याचा अर्थ देतात योग सिद्धी. कारण अष्टांग योग साधना करून काहीतरी मिळवण्याची अपेक्षा जी असते त्याला योग सिद्धी म्हणतात. ते देखील एक प्रकारचं ऐश्वर्यच असतं, काहीतरी चमत्कार करण्याची वगैरे सिद्धी प्राप्त करणे. परंतु आपल्याला समजावं म्हणून श्रील प्रभुपाद ऐश्वर्याचा अर्थ योग सिद्धी असं देतात. तर हे संस्कृतमध्ये, विशेष करून संस्कृतमध्ये जेव्हा अशा काव्य स्वरूपात लिखाण केलेलं असतं तेव्हा हे समजावून घेणे खूप गरजेचं असतं अशा प्रकारच्या गोष्टी.
आणि त्याच्यासाठीच आपल्याला आचार्य लागतात, श्रील प्रभुपादांसारखे. आणि हे समजावून सांगण्याचं जी कला असते किंवा जे ज्ञान असतं ते फक्त आचार्यांनाच असतं. आचार्य हे गुरु पण असतात, परंतु गुरूंचं काम मोस्टली जे आचार्यांनी सांगितलंय ते रिपीट करून समजावून सांगणे एवढंच असतं. मी मागे पण एकदा सांगितलं की भक्ती विज्ञान महाराज खूप छान उदाहरण देतात की भागवतम मध्येच कुठेतरी एक ठिकाणी येतो, हा शब्द येतो गंगा तिथ. त्याचा शब्दशः अर्थ होतो गंगेच्या काठावरचे किंवा गंगेवरचे. ऍक्च्युली शब्दचा अर्थ होतो गंगेवरचे, जे गंगा नदीवर राहतात. आता एखादा लहान मुलगा म्हणेल गंगाच्या नदीच्या वर कोण राहत, मग आपल्यासारखे हुशार लोक त्याचा अर्थ काढतात, ठीक आहे गंगेच्या वर एक्झॅक्टली नाही, परंतु गंगेच्या काठावर राहणारे. परंतु आपले आचार्य तिथे तात्पर्यामध्ये आपल्याला समजावून सांगतात की याचा अर्थ असा आहे की जे लोक पूर्णतः शुद्ध आहेत असे. तर हा जो मजेत अर्थ असतो तो समजण्यासाठी गुरु लागतातच समजावून सांगायला, तुम्हाला स्वतः वाचून समजत नाही. आणि म्हणून गुरु शिष्य परंपरेला इतकं महत्व आहे शास्त्रामध्ये. जसं भगवंतांचं नाव बऱ्याचदा अर्जुन वेगवेगळ्या पद्धतीने घेतो भगवद्गीतेमध्ये, आणि बऱ्याच ठिकाणी श्रील प्रभुपाद आपल्याला असंच नाव अर्जुनाने का घेतलेलं आहे हे समजावून सांगतात. प्रभुपाद नसते तर आपल्याला ते समजलंच नसतं. तो मधुसूदन हरिसूदन का म्हणतो, प्रभुपाद समजावून सांगतात की तुम्ही अशा राक्षसांना मारला आणि मला मात्र माझ्या आप्त स्वकीयांना मारायला सांगता. तुमचं माहिती नाही, मला तर कधीच हे डोक्यात आलं नसतं ऍक्च्युली प्रभुपाद नसते तर. त्यामुळे जरी आपण कितीही हुशार असलो, विद्वान असलो, तरीही जे आपल्याला समजावून सांगत आहेत त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपल्याला सदैव मनामध्ये ठेवावी लागते. आता जो ट्रेंड चालू आहे श्रील प्रभुपादांना कमी लेखायचा आणि स्वतःला ग्रेट बनवायचा, हा खूप डेंजरस आहे. हे आपल्या पतनाचं मेन कारण आहे. एनिवे, कमिंग बॅक टू, आपण परत या श्लोकाकडे वळूया. भगवान कपिल देव आपल्या त्याच थीम मध्ये आणखीन एक श्लोक ऍड करतात की जो माझी भक्तिपूर्ण सेवा करत असतो, माझ्या चिंतनामध्ये तल्लीन झालेला असतो, तो नाही या भौतिक जगातल्या कुठल्या सुखाची अपेक्षा करतो, नाही तो वरच्या लोकांमध्ये जन्म मिळवण्याचा, तिथे जाण्याची अपेक्षा करतो, अगदी सत्य लोकांमध्येही देखील नाही तो योगाभ्यासाद्वारे योग सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्वाचं इथे ऍड करतात जे आपल्यासाठी कन्फ्युजिंग आहे, ते म्हणजे नाही तो भगवत धामात जाण्याची अपेक्षा करतो, इच्छा करतो, परंतु त्याला हे सगळे वरदान काही न करता या जीवनातच मिळतात. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे माया प्रदान करत असलेली ऐश्वर्ये अर्थात विभूती अनेक प्रकारच्या असतात. ऐहिक सुख उपभोगांचे कितीतरी विविध प्रकार आपणास या ग्रहावरही अनुभवायास मिळतात. तथापि मनुष्याने जर उच्चतर ग्रहांमध्ये प्रवेश केला, उदाहरणार्थ चंद्रलोक, सूर्यलोक व त्यापेक्षाही वर महरलोक, जनलोक, तपलोक किंवा ब्रह्मदेवांचा निवास असणारा आणि सर्वोच्च असा सत्यलोक, कधी कधी त्याला ब्रह्मलोक पण म्हटलं जातं, तर तेथे त्याला ऐहिक सुख उपभोगाच्या कैक संधी प्राप्त होतील. आणि खरोखरच आहेत बरं का. उदाहरणार्थ उच्चतर ग्रहांवरील आयुष्य या ग्रहांवरील आयुर्मानापेक्षा कैक पटीने अधिक असते.
सगळ्यांना अजून 4 वर्ष जगायचे, होय ना? जो झिरझिरीत झालेला असतो, 4 दिवस पण जगायची अपेक्षा नसतात, त्याला पण अजून 4 वर्ष जगायचे असतात. आणि यंग आपल्यासारखे, आपण यंग नाही आहे, आपण आता, मी तर आता 50शीला आलेला आहे. यंग लोकांना तर असं वाटतं की आपण 4 लाख वर्ष जगणार आहे, काही चिंताच करायची गरज नाही. सगळ्यांना, प्रत्येकाला या जगामध्ये कळून चुकलेलं असतं की आयुष्य मोठं पाहिजे, त्याच्याशिवाय आयुष करता येत नाही. ती संधी वरच्या ग्रह लोकांमध्ये खूप छान प्रमाणात मिळते. जसजसं हे सगळे जे ग्रह लोक आहेत ना, जसजसे वर जाऊ तसतसं ते वाढत जातं, 360 पटीने वाढत जातं. आपण याचा अभ्यास ऑलरेडी केलेला आहे भागवतम मध्ये, भगवद्गीतेमध्ये. कोणाला नको आहे? आणि नुसतं आयुष्यच नाही, आणखीन भरपूर सुविधा. दुःख खूप कमी असतं तिथे, नसतं असं नाही, पण खूप कमी असतं. असे म्हटले आहे की आपले 6 महिने म्हणजे चंद्रावरील 1 दिवस. अन्य उच्चतर ग्रहांवरील आयु मर्यादेविषयी तर आपण कल्पनाही करू शकत नाही. ब्रह्मदेवांचे 12 तास हे तर आपल्या गणिती तज्ञांसाठीही अचिंत्यच आहे, असे गीतेत म्हटले आहे. कुठं म्हटलंय गीतेत? येस माताजी, विसरत चाललाय तुम्ही सगळं. सहस्त्र युग पर्यंतम ब्रह्मणो विधू. प्रभुपाद थोडस तिथे कॅल्क्युलेशन करून सांगायचा प्रयत्न करतात, परंतु माझ्या तरी आजपर्यंत कधी लक्षात राहिले नाही. 4 युग गुणिले 1000, बरोबर काय? सहस्त्र युग पर्यंतम. 1 युग दुसऱ्या युगाच्या दुप्पट असतो. 4,27,000, मग 8,32,000, 4,32,000, मग 8,64,000. हे सगळं केल्यानंतर 43 लाख मिळतं गुणिले 1000. 43 लाख गुणिले 1000 किती होतं माहिती नाही. हे ब्रह्मदेवांचा दिवस असतो, आणि तेवढीच रात्र असते, म्हणजे गुणिले 2 म्हणजे 1 दिवस झाला. आणि असे ब्रह्मदेव 100 वर्ष जगतात, म्हणजे गुणिले 365 गुणिले 100. एवढं तरी आपल्या लक्षात राहते, परंतु ते गुणाकार करायला जमत नाही. कोणाला नको आहे एवढं मोठं आयुष्य? हो की नाही? ही सर्व भगवंतांच्या बहिरंग शक्तीची, अर्थात मायेविषयीची वर्णने आहेत. मायाच आहे. किती मोठं गणित घाला, शेवटी मायाच आहे. म्हणून भगवद्गीतेत हे पण म्हटलेलं आहे, हा ब्रह्म भुवना लोको पुनरावृत्तीनो अर्जुन. ब्रह्मलोकापासून ते पाताळ लोकापर्यंत पुनरावृत्ती म्हणजेच पुन्हा पुन्हा जन्म घेणे कोणालाही चुकलेलं नाहीये. या व्यतिरिक्त इतरही ऐश्वर्य आहेत जी योगीजन आपल्या योग सामर्थ्याद्वारे प्राप्त करू शकतात, पण ही ऐश्वर्य ही प्राकृतिकच आहेत. हे पण थोडंफार प्रमाणामध्ये श्रील प्रभुपाद आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगतात. अष्टसिद्धी, अनिमा, लघिमा, वशिता वगैरे वगैरे कलियुगामध्ये खूप कमी आहे बरं. काय आहेत कलियुगामध्ये देखील असे काही साधू आहेत जे या सिद्धी मिळवतात, परंतु कलियुगामध्ये सगळंच बिघडलंय आपलं. तुम्ही मिळवतो म्हटलं तर कदाचित तुम्हाला जमणार नाही, कारण तुमचं अन्नच शुद्ध नाही, हाडं दुखतायत, योगासनं करता येत नाही. ही आपली परिस्थिती आहे. काही काही लोकांना हे ऐश्वर्य प्राप्त केल्यानंतर खूप आनंद होतो. अमेरिकेतली एखादी वस्तू मी इथे बसून आणू शकतो, एखाद्या व्यक्तीला मी सांगेल त्याप्रमाणे वशमध्ये करू शकतो. हे सगळे योग सिद्धी असतात. भक्ताला जरी केवळ इच्छा केल्याने ही सर्व भौतिक सुखे प्राप्त होऊ शकत असली तरी तो या सुखांची आकांक्षा करीत नाही. हे लक्षात ठेवायचं.
श्लोकाचा अर्थ उलटा सांगितलेला आहे. ऍक्च्युली उलटा वाचला पाहिजे आपण. श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, भक्त या कशाची अपेक्षा आकांक्षा इच्छा करत नाही, तरीही त्याला या जन्मातच हे सगळे वरदान आपोआपच मिळतात. ऍक्च्युली उलट वाचलं पाहिजे. हे सगळं त्याला आपोआपच मिळत असलं तरी तो कधीही या कशाचीही कधीही अपेक्षा करत नाही, इच्छा करत नाही. आणि ऍक्च्युली तो या सगळ्याची अगदी भगवत धामात जायची देखील इच्छा तो करत नाही. म्हणूनच तो भक्त असतो. नसेल तर तो भक्त होतच नाही. आकांक्षा करत असेल तर तो ब्रह्मभूत कसं होणार? आपण तर शिकलोय न कांक्षती न शोचती न कांक्षती. जो आकांक्षा करत नाही तोच ब्रह्मभूत असतो. हे सगळं मग हे नवीन वाचणाऱ्याला, ज्याची अजून सुखाची इंद्रिय तृप्तीमधल्या सुखाची इच्छा गेलेली नसते, त्याला कन्फ्युज व्हायला लागते. इथे तर सांगितलंय भगवतधामात गेले की पूर्णपणे सुखी होतो आपण. दुसऱ्या बाजूने म्हणलं जातं भगवतधामात जायची इच्छाच करू नका, कशाचीच इच्छा करू नका. परत सांगितलं जातं हे सगळं मिळतंय. काय भानगड आहे? तर हे साहित्यिक स्वरूपामध्ये ही सांगायची एक पद्धत असते. त्याला अलंकारिक पद्धत असते म्हणतात. जिथे तुम्हाला हे समजावून सांगायचा प्रयत्न करण्यात येत आहे की असल्या टॉपमोस्ट स्वार्थाची इच्छा जेव्हा आपण सोडून देतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण सुखी होतो. म्हणूनच जसं नेहमी आपण चर्चा करतो की जैन धर्मामध्ये जर तुम्ही बघितला तर जवळजवळ सेम टू सेम सिद्धांत आहेत. तत्वज्ञान जवळजवळ सेम टू सेम आहे. परंतु जो फायनल गोल आहे तिथे ते मिस होतं. कारण तिथे त्यांना मोक्ष निर्वाण या हेतूनेच केलेलं असतं सगळं. परंतु त्या हेतूने जरी बाकीच्या सगळ्या गोष्टी परफेक्टली जरी केलेल्या असल्या तरी तो हेतू शेवटी स्वार्थच म्हणावा लागेल. आणि जिथे स्वार्थ आहे तिथे परत अशुद्धता आलीच, मग ती किती का प्रमाणामध्ये असते. आणि म्हणूनच हे आपल्याला पूर्णपणे निस्वार्थी व्हायला सांगितलं जातं. म्हणून बऱ्याचदा आपल्याला असे श्लोक मिळतात बघा की कुठेही जन्म झाला तरी चालेल, भगवंतांची सेवा मिळत राहिली पाहिजे. चैतन्य महाप्रभू नेहमी म्हणतात आश्लिष्य वा पादरता विनष्टमा. तर इतक्या लेवलला जाऊन आपण निस्वार्थी झालं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला भगवतधाम मिळणार नाही वगैरे. जसं प्रभुपादांसारखे शुद्ध भक्त या भौतिक जगामध्ये येऊन परत पीडा सहन करून का गेले? भगवंतांची सेवा करायला आले होते ते. आणि त्यांना त्या शारीरिक पीडेचं काहीच वाटत नाही, कारण त्यांच्यासाठी कुठेही जन्म द्या, मला भगवंतांची सेवा करायची आहे बस. हा निस्वार्थीपणा जेव्हा आपल्यामध्ये येतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण भक्त व्हायला सुरुवात होते आपली ऍक्च्युली. भगवंतांच्या कृपेने भक्त केवळ इच्छेद्वारे अद्भुत यश प्राप्त करू शकतो, पण खऱ्या भक्तास असे करणे मुळीच आवडत नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी शिकवले आहे की मनुष्याने भौतिक ऐश्वर प्रतिष्ठा या गोष्टींची कामना करू नये, तसेच ऐहिक सौंदर्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्नही त्याने करू नये. त्याने केवळ भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये लीन राहण्याचीच इच्छा करावी. कुठे सांगितलंय? बोल. इकडून सूर्य यायला लागला आता. कुठे सांगितलंय माताजी? आणखीन एकदा वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चैतन्य महाप्रभूंनी शिकवले आहे की मनुष्याने भौतिक ऐश्वर प्रतिष्ठा या गोष्टींची कामना करू नये, तसेच ऐहिक सौंदर्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्नही करू नये. त्याने केवळ भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये लीन राहण्याचीच इच्छा करावी. मग त्याला मुक्ती न मिळता अनंत काळासाठी जन्म मृत्यूच्या चक्रातच पडून राहावे लागले तरी चालेल. सेम टू सेम श्लोकाचा अर्थ आहे. न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये.
मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अहेतुकी त्वयि. तथापि सत्य असे आहे की जो कृष्ण भावनेमध्ये निमग्न होतो त्याची मोक्ष प्राप्ती पूर्वीच ठरलेली असते. भक्तांना सर्व उच्चतर ग्रहांवरील तसेच वैकुंठ लोकातील लाभांचाही उपभोग मिळतो. या ठिकाणी भागवतीम भद्राम असा विशेष उल्लेख केलेला आहे. वैकुंठ लोकांमध्ये सर्व काही शाश्वत दृष्ट्या शांतीपूर्ण असते. तरीही शुद्ध भक्त तेथे जाण्याची सुद्धा अपेक्षा करीत नाही. असे असूनही त्याला ती लाभप्राप्ती होतेच. तो या वर्तमान आयुष्यातच भौतिक व आध्यात्मिक लोकातील सर्व सुविधांचा उपभोग घेतो. आपल्याला काय झालंय की आनंद हे फक्त मटेरियल गोष्टींनीच मोजायचं एवढंच माहिती आहे आपल्याला. म्हणजेच काय, उदाहरणार्थ आपल्या डोक्यात असं आहे की जितके जास्त संपत्ती, जितके जास्त पैसे, तितका जास्त माझा आनंद. हे आपलं गणित ठरलेलं आहे. ऍक्च्युली ते पण मिळतं. आपण जेव्हा 4 कुमार वैकुंठामध्ये गेले तर तेव्हा वैकुंठाचं वर्णन दिलेलं आहे भरपूर श्लोकांमध्ये. आठवतं का तुम्हाला? वैकुंठातला प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच्या पर्सनल विमानातून फिरत होता. प्रत्येक व्यक्तीकडे भगवंतांप्रमाणेच सगळं काही ऐश्वर्य होतं. लक्ष्मी देवींप्रमाणेच सुंदर अशा पत्नी होत्या वगैरे वगैरे वगैरे. हो की नाही? परंतु तेथील प्रत्येक व्यक्ती या कशाची कामना कधीच करत नाही. तिथे राहिल्यावर पण करत नाही. त्याच्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे भगवंतांची सेवा करणे, बस. आणि मग त्यातला जो आनंद असतो तो इथे राहून पण मिळतो. इथे भले तुम्हाला विमान नाही मिळालं, हिरे माणिक मोती नाही मिळाले, वैकुंठातले महाल कसे होते, इतके चकाचक सुंदर की भिंतीमध्ये देखील आरशासारखी प्रतिमा दिसायची. ते सगळं इथे मिळणार नाही तुम्हाला. परंतु भगवंतांच्या सेवेतला जो आनंद असतो, परम आनंद, तो इथे राहून पण मिळू शकतो. आणि भक्ताला तेच पाहिजे असतं. इथे ठेवा नाही तर तिथे ठेवा, हा सांगण्याचा उद्देश आहे. त्यामुळे तो वैकुंठामध्ये किंवा भगवत धामामध्ये जायचा देखील विचार करत नाही. गेलं नाही गेलं, आपल्याला भगवंतांची सेवा करायची. तो आपल्या वर्तमान आयुष्यातच भौतिक व आध्यात्मिक लोकातील सर्व सुविधांचा उपभोग घेतो. हे कधी कधी कन्फ्युजिंग वाटतं. कन्फ्युजिंग कोणाला वाटतं? जो अजूनही भौतिक इंद्रिय सुखामध्येच काहीतरी सुख मिळू शकतं याची स्लाइटली त्याची जी इच्छा असते, तो कन्फ्युजिंग होतो की हे असं का लिहिलंय. पुन्हा 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 मला सांगण्यात आलं की माझी मुक्ती होते, इथून भगवत धामात जायला मिळतं. भगवद्गीतेत 3-4 वेळेला भगवंत स्वतः म्हणतात, तो माझ्या धामात येतो, त्याला परत यावं लागत नाही, या दुःखालयामध्ये पुन्हा त्याला यावं लागत नाही. आणि असे 1-2 वर्ष 4 वर्ष झालेले असतात भक्तीमध्ये येऊन, आणि मग असा एखादा श्लोक वाचायला मिळतो आपल्याला जिथे सांगितलं जातं की भगवत धामात जायची पण अपेक्षा करायची नाही. मग आपण लगेच कन्फ्यूज होतो. याचा अर्थ, हे जर कन्फ्युजन व्हायचं झाल्यासारखं वाटत असेल तर याचा अर्थ अजूनही सगळं कळतंय, परंतु ती सूक्ष्म स्वार्थी सुखाची भावना अजूनही गेलेली नाहीये.
म्हणून आपल्याला तसं वाटतं. शिल प्रभुपादांच्या कृपेने अतिशय सुंदर रीतीने आपल्याला हे प्रभुपाद समजावून सांगतात. ते याच पद्धतीने समजावून घेतलं पाहिजे. आणि म्हणून जे मागच्या 5, 6, 8, 10 श्लोकांपासून आपण वाचत आहोत की जो भगवंतांच्या प्रेममय भक्तिमय सेवेमध्ये संलग्न आहे त्याच्यासाठीच आनंद आहे. त्याच्यासाठी ठिकाण कुठलं, परिस्थिती कसली, काही फरक पडत नाही. आणि हे जाणणे महत्वाचं आहे. आनंद सोडू नका असं कुठे सांगितलेलं नाहीये. जीव गोस्वामी आपल्या संदर्भामध्ये सांगतात की आयुष्याचा ध्येय हा आनंदच असला पाहिजे. माझं स्वतःच वैयक्तिक पर्सनल आनंद असलंच पाहिजे. फक्त तो कशात शोधायचा हे चुकतंय लोकांचं. आणि मग त्याची ही टॉपमोस्ट अवस्था आहे. त्याचे जे हे आता जे आपण वर्णन वाचत आहे ते थोडस डोक्यापलीकडचं वाटतंय, परंतु हेच टॉपमोस्ट आनंद मिळवण्याचा हा खरा मार्ग आहे की जेव्हा आपण या सगळ्याचीही आकांक्षा सोडून देतो आणि फक्त भगवंतांची सेवा करणे हे एकमेव ध्येय डोक्यात ठेवतो, तेव्हा काळ, वेळ, देश, काल, परिस्थिती कशाचाही संबंध येत नाही. तुम्ही इथे राहून तो परम आनंद घेऊ शकता. हे समीकरण आहे, हे इक्वेशन आहे. आणि हे समजावून सांगण्यासाठीच भागवतम आहे, समजावून सांगण्यासाठीच शिल प्रभुपाद आहे. हरे कृष्ण. तात्पर्य छोटा होता म्हणून मी पुढे बघितलं, तर पुढचा तात्पर्य खूप मोठा आहे. हरे कृष्ण. आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही आता सांगितलं की भगवत धामातला आनंद आपण इथं पण घेऊ शकतो, पण आपली सध्याची परिस्थिती अशी झाली की आपल्याला जे इंद्रिय सुखाच्या मागे जे आपण पळतोय तेच सोडणं आपल्यासाठी एवढं अवघड वाटायला लागलं की एक थोड्या वेळासाठी आपण जरी म्हणलं की भगवत धामातलं सुख अनुभवूया, भगवंतांची सेवा करूया वगैरे अशा बऱ्याच गोष्टी नाही का, पण ते तेवढ्या पुरतच मर्यादित राहून परत आपण त्या इंद्रिय तृप्ती आपल्याला एवढ्या काय खेचतात की आपल्याला ते सोडणंच सहन होत नाही. पहिली गोष्ट सोडायची तर खूप लांब गोष्ट. आपण विचार जर केला ना की आपण आता हे बंद करूया, ते बंद करूया, आपण असं करूया, तसं करूया, किंवा जसं सांगितलं जातं की हे बंद करायचं नाही, भगवंताच्या सेवेसाठी ह्या गोष्टी वापरायच्या, पण ते त्याच्यावरती लिमिटेशन येतं. त्याच्यावरती कितीही प्रयत्न केला, किती काम केलं तरी ते गडबडच होऊन जाते. तर मग हा त्रास पहिली गोष्ट कमी करायसाठी काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल सांगा प्रभू. हरे कृष्ण. भगवंतांची प्रार्थना केली पाहिजे, शुद्ध भक्तांचा संग केला पाहिजे, आचार्य आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली डेलीच्या गोष्टी चेंज केल्या पाहिजेत. भगवंतांची प्रार्थना का महत्वाची आहे? याच्यातून कोण काढू शकतील तर ते भगवंतच काढू शकतात आपल्याला. ऍक्च्युली स्वतःच्या स्वबळावरती बाहेर पडायची पहिली हा अहंकार देखील सोडून द्यायचा. आणि हे प्रॅक्टिकली तुम्ही रोजच्या जीवनामध्ये याचा अनुभव घेऊ शकता. बऱ्याचदा आपल्या ह्या ज्या इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी असतात ते आपल्याला जाणवतं की एका लिमिटच्या वर गेलेल्या आहेत आणि याच्यात काही सुख मिळत नाही. ही जाणीव हळूहळू आपल्याला व्हायला लागते. जसं की अगदी सुरुवातीला एकादशीचा व्रत जबरदस्तीने करायला लागायचा आणि रात्री झोप लागायची नाही. चुकून झोप लागलीच तर स्वप्नात परत प्रसादच यायचा. हे कारण ते आपल्याला तसंच आपली कंडिशनिंग तशी झालेली आहे. आपल्यावरती संस्कार अनादि अनंत कालापासून तसेच झालेले आहेत. मग
एकदा काय झालं, स्वप्नामध्येच प्रसाद मिळाला आणि तो भरभरून खाल्ला. आणि स्वप्नामध्ये सगळ्या गोष्टी शक्य असतात, हो की नाही? खरोखर सांगालोय बरं का मी, म्हणजे माझं स्वतःच सांगायला. काहीतरी होतं, मला आता आठवत नाही, स्वप्न सगळे असे धुसट आठवतात. परंतु तो एकादशीच्या व्रताचा जो पेन होता, पोटातलं जे दुःख होतं, ते इतकं असहाय्य झालेलं की स्वप्नामध्ये जे काही मिळालेलं, कचोरी का समोसा काहीतरी मिळालेला, ते ताटातलं पण संपत नव्हतं आणि पोट पण भरत नव्हतं. अक्षरशः म्हणजे विचित्र, कशी विचित्र गोष्ट असते बघा, की किती केलं तर ताटातले संपेनाच आणि ते किती खाल्लं तरी पोट पण भरेनाच. आणि हळूहळू घाम यायला लागला आणि असा घामेघूम होऊन मी उठलो. हे अशा काही गोष्टी असतात ज्याच्यातून भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न करत असतात की अजून किती, अजून किती, अजून किती. मग हळूहळू जो ज्ञानी माणूस असतो तो या लेवलला येतो की पुढे काय, बंगला बांधला, गाडी बांधली, बँक बॅलन्स केला, 2 मुलं, 2 घरं, 2 गाड्या, सगळं केल्या. मग जो बुद्धिमान मनुष्य असतो तो विचारतो पुढे काय. आणि जो अशा पद्धतीने जिज्ञासू होतो तो प्रगती पथावरती राहतो. ज्याची जिज्ञासाच नष्ट झालेली आहे त्याची प्रगती होणे खूप कठीण असतं. आणि ही जिज्ञासा टिकवून ठेवण्यासाठी भगवंतांकडे प्रार्थना करायची असते काय. हे झालं नॉर्मल उदाहरण. कधी कधी आपण जेव्हा भगवंतांकडे प्रार्थना करतो, अगदी कळकळीने प्रार्थना करतो, तेव्हा भगवंत आपल्याकडचं सगळं हिसकावून घेतात, आपल्याला असह्य दुःख देतात. कारण दुःखाशिवाय आपल्याला हे सगळं आठवत नाही. पण बऱ्याच दुःखांमध्ये आपण पुन्हा प्रयत्न करतो स्वबळावरती या भौतिक जगामध्ये पुन्हा सुखाच्या स्थितीला यायला. पण हे प्रयत्न करत 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 एक दिवस हताश होतो आणि मग हात वर करतो, म्हणतो नाही मला काही जमणार नाही, भगवंत तुम्हीच बघून घ्या. तर या ज्या गोष्टी असतात ना जीवनामध्ये, त्या घडण्यासाठी भगवंतांकडे प्रार्थना करायची. आपण आपलं सगळं हिसकावून घेतलं पाहिजे भगवंतांनी, त्याच्याशिवाय अक्कल येत नाही आपल्याला. होय की नाही? आणि जो शुद्ध भक्तांचा संघ असतो, शुद्ध श्रवण कीर्तन करायची संधी असते, त्याची अरेंजमेंट पण भगवंतच करतात. भगवंतांकडे प्रार्थना करायची. जेव्हा आपल्या इच्छा, आपल्या काय म्हणतात, आपली इच्छा जर शुद्ध असेल, शुद्ध भक्तांचा संघ मिळावा, शुद्ध भक्तांच्या संघामध्ये मला जे काही शास्त्रामध्ये मी वाचत आहे ते सुख अनुभवायची संधी मिळावी, हे आपल्याला असं जर वाटत असेल तर आपण तशी प्रार्थना केली पाहिजे भगवंतांकडे. भगवंत अरेंजमेंट करतात, 100% अरेंजमेंट करतात. हताश होऊन जाण्यात काही अर्थ नसतो. पूर्णपणे सगळ्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे हेच आपल्या हातात असतं. माणूस हा बुद्धिमान मनुष्य आहे, बुद्धिमान प्राणी आहे. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. जेव्हा त्याच्या मनामध्ये असं येतं तेव्हा त्याचं उत्तर शोधायला तो सुरुवात करतो. आणि जो अशा प्रकारे ज्याच्या मनातच हे येत नाही, जसा तुम्ही प्रश्न आज विचारला, तो प्रश्नच ज्याच्या मनामध्ये येत नाही तो असुर असतो. किंवा ज्याच्या मनामध्ये हा प्रश्न येतो परंतु कधीही उत्तर शोधायचा तो प्रयत्न करत नाही, तो असुर असतो. मग असंही आहे, आसुरी कॅटेगरीची लोक आसुरी कॅटेगरीचीच राहतात. भले त्यांना कितीही समजावून सांगा, आसुरी प्रवृत्तीमध्येच सुख शोधत राहतात. येस, हे कॉन्स्टंट बॅटल आहे, कायमचं युद्ध आहे इंद्रियांच्या विरुद्ध, मायेच्या विरुद्ध.
परंतु भगवंतांची संग असेल, शुद्ध भक्तांचा संग असेल, तर आत्मा जिंकतो, शरीर हरतं. आता सध्या काय होतंय, शरीर जिंकायची संधी देतोय आपण शरीराला, आणि ते आपल्या पण लक्षात येते. जसं की तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यावरून हे लक्षात येते की ते तुमच्या पण लक्षात येते की शरीर जिंकतोय आणि आत्मा हारतोय. मग आत्म्याला थोडस जास्त सैन्यबळ दिलं पाहिजे आपण, हो की नाही? त्याला अजून चांगल्या संघाची मदत केली पाहिजे. हा जो भगवद्गीतेतला 2ऱ्या अध्यायातला 62 आणि 63 हे जे 2 श्लोक आहेत ना, त्याच्यावरती खूप चिंतन करायचं आपण, खूप चिंतन करायचं. कधी कधी काही लोकांना वाटतं की प्रभूजी परफेक्टली अध्यायाचा नंबर, श्लोकचा नंबर, श्लोकाचा अर्थ सगळं कसं काय तुम्ही लक्षात ठेवता? कारण त्याच्यावरती चिंतन केलेलं असते. हे जे 2 श्लोक मी आता सांगितले ना, हे दोन श्लोक मला वाटते मला 2008 का 10 ला माझ्या डोक्यात असे फिट झाले होते. दिस एक्झॅक्टली आपली परिस्थिती या 2 श्लोकामध्ये सांगितली आहे. तुम्ही आता जो प्रश्न विचारला ना, तो त्या प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर दोन्ही या श्लोकामध्ये सांगितलेलं. ते अशा घुमले पाहिजेत आपल्या डोक्यामध्ये. एक्झॅक्टली हेच सांगितलेलं. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. जेव्हा आपण विचार करत नाही, मग आपल्याला पशु म्हटलं जातं. आणि पशुच अंधाधुंदपणे इंद्रिय तृप्तीच्या मागे लागलेला असतो, माणूस नाही. त्यामुळे अशा श्लोकांचा अर्थ भक्तांच्या संघामध्ये राहून त्याच्यावरती ऍक्शन घेणे, ही प्रोसेस आहे. आणि ही प्रोसेस जर आपण प्रामाणिकपणे सिन्सिअरली हाती घेतली तर रिझल्ट मिळणार, नसेल तर नाही मिळणार रिझल्ट. त्याच्यामध्ये आपला प्रामाणिकपणा देखील असला पाहिजे. वैद्य तुम्हाला सांगणार ही या झाडाची मुळी घ्या, त्याच्यामध्ये या प्रकारचं तेल मिक्स करा आणि दिवसभर उगाळा, त्याचा जो पेस्ट होईल तो पेस्ट अशा पद्धतीने लावा आणि मग त्याच्यावरती हे झाका आणि त्याच्यावरती ही पट्टी बांधा. तर ही पूर्ण प्रोसेस आहे. याच्यामध्ये हलगर्जीपणा पण करून चालणार नाही आणि ही प्रोसेस आपण स्वतः करणाऱ्याने देखील ती सिरियसली सिन्सिअरली घेतली पाहिजे. आपण ती सिरियसली सिन्सिअरली घेत नाही, मग राक्षस आपल्यातले वर डोकं काढतात. बरोबर आहे की? तुमच्या पायाच्या घोटा काय म्हणतात त्याला, मुरगाळला असेल आणि हा लेप जर लावायला अशी पद्धती तुम्हाला सांगितली असेल, तुम्ही जी ही प्रोसेस जर वैद्याने सांगितले तशी फॉलो करत नसाल तर पुन्हा 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 ते दुखणं राहणारच आणि ते दुखणं जास्त होत जाणार. त्यामुळे ही प्रोसेसला खूप सिरियसली घेतलं पाहिजे. आपण सिरियसली घेत नाही, हा सगळ्यात आपला मोठा प्रॉब्लेम आहे. विशेष करून आपले जे इस्कॉन मधले भक्त आहेत ना, मंदिरातले वगैरे, सिरियसली घेत नाहीत. म्हणून हा प्रभुपाद बऱ्याचदा म्हणायचे की मी काही नवीन सांगायला आलेलं नाहीये, हे कॉमन सेन्स आहे, तुम्हाला पण माहिती आहे, मी फक्त याचा सिरियसनेस सांगायला आलोय बस. सिरियसनेस लक्षात घ्या, मग हे बंद होईल. आणि हे ऑटोमॅटिकली होत नसतं बरं का, हे पण लक्षात ठेवा. असं नाहीये की एखाद्याची अगदी घाणेरडी वासनात्मक आसुरी प्रवृत्ती आहे, त्याला आपण म्हणायला लागलो जप कर, भक्तांचा संग कर, जात नाही असं नाही. प्रभुपाद सांगतात की अगदी शुद्ध भक्तांचा संघ असेल तर कसल्याही प्रकारची प्रवृत्ती असू दे जाते. तुम्हाला मानसोपचार तज्ञाकडे पण जायची गरज नाही, त्यातून देखील तुमचा आजार बरा होतो.
परंतु याचा अर्थ असा नाही की आपोआप होतो. शुद्ध भक्त म्हणजे कठोर आचार्य, जे तुम्हाला शिक्षा करतील, कान पिळतील आणि सांगतील हे करू नका, हे करा. हा त्याचा उद्देश असतो. कठीण आहे, कठीण वाटतं. भगवंत स्वतः सांगतात कठीण आहे, दुरुत्तया. हो की नाही? परंतु भगवंत त्याच श्लोकामध्ये दुसऱ्या लाईन मध्ये उत्तर देखील देतात, त्याचं सोल्युशन पण सांगतात. आहे दुरुत्तया, आहे दुस्तर, अतिशय कठीण, परंतु जो मला पूर्णपणे शरण येतो त्याच्यासाठी चुटकी मारल्यासारखे, ऍब्सोल्युटली अतिशय सोपं होऊन जातं. तर ते शरण जायची आपली तयारी असली पाहिजे. मला माहिती आहे तुम्ही म्हणाल की प्रभूजी प्रत्येकाचं उत्तर हेच आहे, शुद्ध भक्तांचा संघ, आणि हेच उत्तर आहे ऍक्च्युली. दुर्दैवाने आम्ही इथे सत्संग चालवणे, लोकांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु लोकांच्या लक्षात येत नाही. कारण वरवरची भक्तीचा प्रचार जास्त केला जातो आजकाल, आणि मग ते लोकांना आवडायला लागतं. मग आपल्याकडे कोण येणार ऐकायला? मग आम्ही हा ऑनलाईन प्रचाराचं माध्यम शोधून काढलं आणि ऑनलाईन प्रचार सुरू करायला गेलो. या ऑनलाईन प्रचाराच्या माध्यमातून तुम्ही सगळे आमच्या संघामध्ये आला, आणि दुर्दैवाने याचं उत्तर तुम्हाला आहे तिथे राहून ऑनलाईन संघच घेत राहावा हे उत्तर नाहीये. आणि तुम्ही ज्या सध्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीतून निघायचा एकमेव मार्ग हाच आहे की शुद्ध भक्तांचा ऍक्च्युअल संघ केला पाहिजे. हे सांगण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय पण नाही. आणि याचा इफेक्ट होतोय, भगवंतांची कृपा आहे, इफेक्ट होतोय. तुमच्यापैकी बरेच जण सिरियस होत आहेत याच्याबद्दल, आणि हे झालं पाहिजे. हीच प्रगती आहे. जसे की तुम्ही बघत असाल की भगवद्गीतेच्या क्लासमध्ये बरेचसे लोक अगदी कुठले अमरावती आणि नागपूर इकडून जॉईन होतात, आणि त्यांना सांगायला मला कधी कधी असं विचित्र वाटतं की असं घरात राहून नुसतं युट्यूबवर आणि गुगल मीटवर ऐकून तुमची प्रगती होणार नाही. परंतु ठीक आहे, आता सध्या ऍटलिस्ट एक लेवल तुम्ही पुढे आलेला आहे, ते पण चांगली गोष्ट आहे. पण पुढची स्टेप, जसं तुमच्या प्रश्नातून आता एक प्रकारची तळमळ जाणवते की तुम्हाला पुढच्या स्टेपला जायचंय, तर पुढची स्टेप हीच असते, शुद्ध भक्तांच्या सोबत राहणे. प्रभुपादांनी म्हणूनच याला सोसायटी नाव दिलेलं आहे. संस्था किंवा इन्स्टिट्यूट किंवा ऑर्गनायझेशन असं नाव दिलेलं नाही. सोसायटीचा अर्थ असतो जिथे सगळे आपण एकत्र राहतो. नसेल तर सोसायटी म्हणायची काय गरज आहे? बाकी कुठलेही बरेचसे मठ मंदिर आहेत बघा, ते कधीच आपल्या याला सोसायटी म्हणत नाही. चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे अशी नावं असतात. प्रभुपादांचा सगळा प्रयास हा अगदी विचार करून केलेला आहे. म्हणून प्रभुपादांच्या तात्पर्यांमध्ये तुम्हाला हा मूळ त्यांचा दिसेल की भक्तांनी एकत्र राहिलं पाहिजे. सदैव 24 तास आपल्याला शुद्ध भक्तांचा संघ असला पाहिजे. मग हे असले प्रश्न सतावत नाहीत आपल्याला. तर एनिवे, आपण प्रयत्न करत आहोत प्रभुपादांच्या कृपेने, भगवंतांच्या कृपेने पण या जन्मात यशस्वी होऊ. निदान प्रभुपादांची सेवा करण्यामध्ये का होईना, अशी आपण प्रार्थना करूया भगवंतांकडे सगळ्यांनी. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हम्म. प्रभूजी आता हा प्रश्न विचारू का नाही, हा प्रश्न पडला मग तरी पण विचारलं. काल माझ्या वाचनात एक भक्तिपाद म्हणून एक पदवी आली आहे. हम्म. जसं की प्रभुपाद, भक्ती सिद्धांत, महर्षी, ऋषी, देवर्षी वगैरे ह्या पदव्या आहेत. हम्म. मग ही भक्तिपाद ही पदवी आहे का ना, असेल तर ती कशी आहे, म्हणजे त्याच्याबद्दल जरा थोडं समजून सांगा प्रभूजी. हरे कृष्ण. भक्तिपाद, प्रभुपाद, विष्णुपाद. पादचा अर्थ असतो जे त्यांच्या पदचिन्हांचं अनुसरण करतात, म्हणून त्यांना ही पदवी दिलेली असते. आणि प्रभुपाद आपल्या पाश्चात्य देशातल्या, आता हे भारतामध्ये जन्मलेल्या लोकांना काही सांगायची एवढी गरज नाही, कारण हे लहानपणापासून आपण बघत आलेलो असतो. सगळ्या अगदी जैन, लिंगायत कुठेही गेलं तरी अशा पदव्या महान महान मुनींना, ऋषींना दिले जातात. ओम विष्णुपाद, परमहंस, परिव्राजकाचार्य, 1008, अष्टोत्तरशत, 108 वगैरे असे. प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात आपल्या पाश्चात्य देशातल्या शिष्यांना की हे एक त्यांचं एक स्थान प्रस्थापित करण्यासाठी, जेणेकरून त्यांच्या स्थानाला कोणी चॅलेंज करू नये किंवा स्वार्थी प्रवृत्तीने त्यांचं पद, त्यांचं स्थान बळकावून घेऊ नये, म्हणून या पूर्वापार परंपरेपासून हे चालत आलेलं आहे की अशा महान ऋषींना, मुनींना या पदव्या दिल्या जातात. आणि या पदव्यांवरूनच आपल्याला समजतं की ते किती महान आहेत. ही पूर्वीपासून आलेली ही पद्धती आहे. मला एक्झॅक्टली आठवत नाही, परंतु प्रभुपाद हे एका मॉर्निंग कॉन्व्हर्सेशन मध्ये आपल्या शिष्यांना समजावून सांगतात. तर याच्यामध्ये असं विशेष काही हे नसतं की अशीच का पदवी दिली वगैरे, परंतु प्रभुपाद समजावून सांगतात की हे देणं पण खूप गरजेचं असतं, कारण नाही दिलं तर मग त्यांच्यामध्ये आणि या लेवलच्या माणसामध्ये फरक करण्यासाठी काही राहत नाही. तर हे प्रभुपादांचे जे पाश्चात्य देशातले शिष्य होते त्यांना यातलं काहीच गंधच नव्हता की गुरुचा आदर कसा करायचा असतो, जे साधू असतात, ऋषी असतात, मुनी असतात, त्यांचा आदर कसा करायचा असतो. तर प्रभुपादांनी हे अक्षरशः जसं लहान मुलांना करंगळी धरून चालायला शिकवलं जातं तसं शिकवलं सगळं. बरेचसे प्रभुपादांचे गुरुबंधू प्रभुपादांचे हे हेवा करायचे, ईर्ष्या करायचे, याच्यासाठी कसला साधू आहे, स्वतःची पूजा करायला शिकवतो असं म्हणायचे. परंतु प्रभुपादांचा उद्देश तो नव्हता. प्रभुपादांचा उद्देश होता ही परंपरा टिकून राहावी, कारण त्यांना काहीच माहिती नव्हतं. त्यांना खाली झुकून नमस्कार का करतात हे देखील माहिती नव्हतं त्या लोकांना. परंतु आता आपल्याला पण कळतंय की भारतातल्या लोक पण हे हळूहळू विसरून जाणार, कारण ते त्यांचीच संस्कृती घेत आहेत. त्यामुळे आपल्याला पण हे सगळं समजावून सांगायला लागणार आहे की गुरुचा आदर कसा करायचा असतो, गुरुची पूजा कशी करायची असते वगैरे वगैरे. प्रभुपाद नेहमी म्हणतात की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, फॅमिलियारिटी ब्रीड्स कंटेम्प्ट. याचा अर्थ असा असतो की रोज रोज पाहून, रोज रोज त्यांच्या संघात राहून आपण दंडवत करायला विसरतो तो आदर द्यायला विसरतो. असं झालं नसलं पाहिजे. म्हणून या पदव्या अशा असतात ज्या सेपरेट करतात त्या लोकांना. आलं का लक्षात? बरेचसे प्रभुपादांचे शिष्य, प्रभुपादांचे सेवक वगैरे, आता प्रभुपादांच्या सेवेत मी 24 तास आहे, तर दिवसातून दिसेल तेव्हा दंडवत थोडीच घालत बसणार आहे. मग होतं काय, हळूहळू आपल्या मनामध्ये पण असं वाटायला लागलं की वाटतं की त्याच लेवलला आहोत आपण सगळे. तसं वाटलं नसलं पाहिजे, म्हणून थोडस हे अंतर ठेवायला लागतं, म्हणून ह्या पदव्या असतात. भारतातल्या लोकांना हे समजावून सांगायची काही गरज लागली नसली पाहिजे, परंतु आता पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव इतका पडत चाललाय भारतातल्या लोकांवर, भारतात पण हे समजावून सांगायला लागणार, हो की नाही? आणि बघतो आपण रोजच्या जीवनामध्ये पण बघतो, बरेचसे शिष्य प्रणाम करत नाहीत, दंडवत प्रणाम तर करतच नाहीत. ज्यांना आपण गुरु किंवा गुरु समान मानतो तेव्हा त्यांना आपण दंडवत प्रणाम केला पाहिजे, ऍक्च्युली नुसता प्रणाम केला नसला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये, अगदी घाणीचा वगैरे विचार न करता, रस्त्यावरती आहोत काय हा देखील विचार न करता
ते हळूहळू आपल्याला आपण सगळे मॉडर्न व्हायला लागलो ना. प्रॉब्लेम आहे. आणि हे प्रभुपादांचा हा उद्देश होता बरं का. प्रभुपाद ते सांगतात त्या त्या संभाषणामध्ये हे ठीक. एक याच्याबद्दल एक इन्सिडेंट पण आहे. प्रभुपादांनी एक नवीन छोटंसं पुस्तक लिहिलं. छोटी छोटी बरीच पुस्तकं लिहिली प्रभुपादांनी. आणि तेव्हा हे छोटंसं पुस्तक लिहिल्यावर तेव्हा स्वतःचा प्रिंटिंग प्रेस होता इस्कॉनचा. त्याच्या आधी ते बाहेरून वगैरे प्रिंट करून घ्यायचे. आणि बोस्टन मध्ये मंदिराच्या तळघरामध्ये प्रिंटिंगचे मशीन मोठे मोठे आणून ठेवलेले, स्वतःचं प्रिंटिंग सुरू झालेलं. आणि मग प्रभुपादांनी काही विशेष प्रयत्न केला नाही. ती फक्त स्क्रिप्ट दिली, हे नवीन पुस्तक छापा, हे याचं टायटल आहे म्हणून. मग ते छापणाऱ्यांनी छापलं पुस्तक, टायटल वरती लिहिलं आणि खाली लेखकाच्या नावाच्या ठिकाणी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद लिहिलं आणि छापलं. प्रभुपाद बघितले, त्यांना बोलवले, म्हणाले माझं नाव पुस्तकावरच नव्हे, कुठल्याही बोर्डावर, कुठल्याही जाहिरातीमध्ये, कुठेही लिहित असताना, माझं नाव लिहित असताना सदैव असंच लिहायचं, श्री श्रीमद कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद भक्तिवेद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, खाली लिहायचं संस्थापक आचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. हे आलंच पाहिजे, कुठेही लिहा. काही लोकांना आश्चर्य वाटले, स्वतःच हे करतात की काय, प्रशंसा करतायत की काय. नाही. आणि तुम्हाला आता लक्षात येईल, प्रभुपादांनी हे जर स्ट्रॉंगली हे जर आदेश दिला नसता तर आज ह्या मूर्खांनी कधीच त्यांचं नाव काढून टाकलं असतं, हो की नाही. नुसतं प्रभुपाद, नुसतं शिल प्रभुपाद वरून नुसतं प्रभुपादांवर आणून ठेवलं असतं. तर हे जे स्थान असतं त्या त्या महान आचार्यांचं, ते टिकवून ठेवण्यासाठी अशा पदव्या दिलेल्या असतात. आणि आता हे तुम्ही विचारलं म्हणून मी थोडीशी मजेदार गोष्ट सांगतो, मजेची गोष्ट सांगतो. प्रभुपाद गेल्यानंतर प्रभुपादांचे हे जे प्रभुपादांनी ज्या 11 लोकांना प्रमुख बनवून गेले होते, त्यांची अक्षरशः फायटिंग चालू होती, तुला कुठली पदवी द्यायची आणि मला कुठली पदवी द्यायची. आणि त्यांनी वाटून घेतलं, मग तू विष्णुपाद हो, मी भक्तिपाद होतो, तू कृष्णपाद हो. आज हे याचं हसू येतं, कारण ते 11च्या 11 जवळजवळ पतन झाले प्रत्येकाचे. जे स्वतःला कारण जो भांडतो हे पदवी मिळवण्यासाठी, तो त्या पदवीच्या लायकच नाहीये. तर हे पदवीची मजा असते अशी ऍक्च्युली. काही काहींनी ब्लॅकमेल केलं, मी जगाला समजावून सांगणार तुझी ही पदवी चुकीची आहे, मला पण गुरु करा, नाही तर मी पण जगाला सांगणार तुम्ही सगळे कसले बोगस आहेत. मग त्याला पण गुरु करण्यात आलं. याची इस्कॉनची हिस्ट्री आहे, दुर्दैवाने. येस. आणि मग या सगळ्याचा जोक होत जातो. आणि मग हे सगळे शब्द देखील आपण जोकिंगली घ्यायला लागतो. यालाच कलियुग म्हणतात. हे आपलं दुर्दैव आहे, आपण कलियुगात जन्म घेतलाय. आपण जेव्हा, तुम्हाला पण म्हणून मी आता हे विषय निघालायच म्हणून मी तुम्हाला एक स्ट्रिक्टली एक गोष्ट सांगतो. आपण जेव्हा लिहितो, विशेष करून बोलताना एक ठीक आहे शिल प्रभुपाद वगैरे सारखं म्हणणे, परंतु आपण जेव्हा ईमेल किंवा व्हॉट्सअप वरती वगैरे जेव्हा फेसबुक वरती जेव्हा वगैरे लिहितो, तेव्हा सदैव आपण असं लिहिलं पाहिजे, हरे कृष्ण, दंडवत प्रणाम, जय शिल प्रभुपाद. लिहिलंच पाहिजे. काही लोक फक्त दंडवत प्रणाम लिहितात, जय शिल प्रभुपाद लिहित नाहीत. मूर्खपण आहे. मी ज्या संस्कृतीत वाढलो US मध्ये, तिथे तर अक्षरशः हे पूर्ण लिहिलं जायचं, प्लीज ऍक्सेप्ट माय हंबल ओबेसेन्सेस, ऑल ग्लोरीज टू शिल प्रभुपाद. हे लिहिल्याशिवाय कधीच पुढचं लिहिलं जात नाही. आपण सदैव हे लक्षात ठेवलं पाहिजे. शिल प्रभुपादांचं नाव घेताना सदैव आपण कृष्ण कृपा मूर्ती म्हटलं पाहिजे. गडबडीत ठीक आहे, परंतु लिहिताना वगैरे टाळायचं नाही, कृष्ण कृपा मूर्ती.
इंग्लिशमध्ये त्याला हिज डिव्हाइन ग्रेस म्हणतात. मग बरेचसे लोक त्याचे शॉर्ट फॉर्म लिहितात HDG. ठीक आहे, काही हरकत नाही. आजकाल आपण शॉर्ट फॉर्मच्या युगामध्ये जगतोय, परंतु हे टाळलं नसलं पाहिजे. मला अजूनही आठवतंय की माझे गुरु महाराज मी एकदा असं लिहिलेलं की माझा दंडवत प्रणाम स्वीकार करा, आणि पुढचं वाक्य लिहिलं नाही, शिल प्रभुपादांचा जय जयकार असो. हे दोन्ही वाक्य लिहायचे असतात. माझ्या गुरु महाराजांनी तेव्हा एकदा रिप्लाय केलेला की शिल प्रभुपादांचा जय जयकार असो हे ते तुमच्या मेसेजमध्ये सारखं सारखं तुम्ही लिहायचं टाळता. हे किती वेळ वाचवता, आणि त्या वाचवलेल्या वेळेमध्ये किती मला जप करता. मला पहिल्यांदा वाटलं खरोखरच विचारले, नंतर लक्षात आलं हे टोचून बोलतात. हे टाळलं नसलं पाहिजे. या पदव्या खूप महत्वाच्या असतात, त्याचा उपयोग केलाच पाहिजे. हरे कृष्ण. चांगला प्रश्न होता तुमचा, बरीच माहितीमध्ये भर पडली हो की नाही. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. काल मी ते किलिंग फॉर कृष्णाची प्रस्तावना वाचत होतो, त्याच्यामध्ये ते भक्तिपाद आलं होतं. मी ते गुगलला सर्च केलं तर ते त्या महाराजांचं नाव आलं. त्याच्यामध्ये अजून खाली खाली एवढं म्हणजे एवढं डेंजर ऐकलं की काय खूपच म्हणजे त्यांनी देह सोडला ठाण्यामध्ये, आणि ते सगळे कम्युनिटी होते, ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये त्यांनी देह सोडला. तिथून परत त्यांचं पार्थिव वृंदावनला नेलं वगैरे. कसं नेलं काय नेलं, म्हणून मला ते प्रश्न पडला की भक्तिपाद ही पदवी कशी काय आणि काय त्यांनी कशी काय घेतलं. हे तेच हिस्ट्री आहे की प्रभुपाद गेल्यानंतर हे एकमेकांशी भांडून स्वतःसाठी या पदव्या वाटून घेतलेल्या या लोकांनी ऍक्च्युली. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. जे प्रभुपादांनी 11 जणांना पुढे ही संस्था चालवायची BC दिली, त्यात 11 पैकी किती आहेत? कोणीही नाही. नाही. ते तमाल कृष्ण महाराज शेवटचे होते, ते 2010 मध्ये ऍक्सिडेंट मध्ये गेले. आणि आता हे आपले लोकनाथ महाराज भक्ती आपले भक्ती महाराज, परत रामनाथ महाराज यांना पण डायरेक्ट दीक्षा दिली ना? नाही, काहींना दिली आहे. संन्यास कोणाला दिले, संन्यास कोणाला डायरेक्टली दिलेला नाही. जे हे 12 जण लोक पदासाठी बांधत होती हे यांना माहित असणार. हो, सगळ्यांना सगळं माहिती आहे. सगळ्यांना सगळं माहिती आहे. आणि आता समजा कधी वेळ मिळाला, समजा महाराज भेटतात तर हा प्रश्न विचारला तर ते सांगू शकणार. तुमचा त्यांचा इतका जर जवळचा संबंध असेल तर यातले फक्त भक्ती विकास महाराज तुम्हाला समजावून सांगतील, बाकी कोणी समजावून सांगणार नाही. आणि भक्ती विकास महाराज हे पब्लिकली पण सांगतात, बाकीचे कोणी सांगत नाही. आता जे आहेत ते आहेत. भक्ती विकास महाराजांचे 4 लेक्चर आहेत युट्यूब वरती, तुम्ही ते ऐका, म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल सगळी कथा कळेल. त्या लेक्चरचं नाव आहे व्हाय इस्कॉन इज विशी वॉशी, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4. इंग्लिशमध्ये आहे, परंतु तुम्हाला जर समजत असेल तर ऐकण्याचा प्रयत्न करा, म्हणजे थोडाफार इतिहास तुम्हाला कळेल. ते पण महाराजांनी पण पूर्ण असं डिटेलमध्ये सांगितलेलं नाही आहे इतिहास, पण थोडाफार सांगितलं या 4 लेक्चरमध्ये. 4-5 तासाचे लेक्चर आहेत. बाकी कोणी बोलत नाही याच्यावरती. ची कारणं भरपूर आहेत, आपल्या चर्चेच्या बाहेरची कारणं आहेत. आपण ते इथे चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाही. मला वाटतं की आता जे सध्या आहेत ते असं वाटतं. नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी. येस प्रभूजी. भविष्यामध्ये जर इस्कॉन मध्ये काही अशा गोष्टी आता तर
ह्या वाढत गेल्या तर कोणी एखादा शुद्ध भक्तीच्या स्तरावर येण्यासाठी फक्त प्रभुपादांचे पुस्तक वाचून तो भगवत आम्हाला जाऊ शकतो का? का की यांचा आश्रय घेणं आवश्यकच पडेल त्याला? म्हणजे जे गुरु भविष्यामध्ये होतील तर त्याच्यामध्ये बरीच अशी मिलावट जर व्हायला लागली तर मग कुठंही गेला तरी त्याला तिकडे जाईल तिकडे शिकार होईल. मग त्याला पर्याय की फक्त शुद्ध ज्ञान भक्ती घेणं प्रभुपादांचे पुस्तक, दुसरं कुठं राहणार नाही. त्यावेळेस तो फक्त प्रभुपादांच्या पुस्तकांचा आश्रय घेऊन भगवतामात जाऊ शकतो का? की त्याला हे परंपरा फॉलो करावीच लागेल? 100% जाऊ शकतो. कारण प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की मी माझ्या पुस्तकांमध्ये जिवंत आहे. आणि प्रभुपादांनी जेव्हा ह्या 11 जणांना नेमलेलं तेव्हा ही चर्चा झालेली, ही चर्चा रेकॉर्डेड आहे, ती तुम्ही ऐकू शकता. की त्यातल्या एकाने यांना सांगितलं की तुम्ही आजपासून दीक्षा द्यायला सुरू करा, मी काही येऊ शकणार नाही. मग एकाने विचारलं मग आम्ही दीक्षा गुरु झालो का, ते शिष्य आमचे शिष्य होणार का? प्रभुपाद म्हणाले नाही, तुम्ही फक्त माझ्या बिहाफ मध्ये ती दीक्षा देताय, शिष्य माझेच असतील. त्यानंतर प्रभुपादांनी कुठलाच या दीक्षेबद्दल कुठलाच हे दिलेलं नाहीये, उपदेश दिलेला नाहीये. हा शेवटचा उपदेश आहे शिल प्रभुपादांचा. त्यामुळे तसं बघायला गेलं तर आपण सगळे शिल प्रभुपादांचे शिष्य आहोत. हा, आता जसं चैतन्य महाप्रभू म्हणतात सगळ्यांनाच गुरु व्हायचं आहे, याचा अर्थ काय? सगळ्यांनाच समजावून सांगण्याचा रोल करायचा आहे. हे कृष्ण विज्ञान जे आहे ते समजावून सांगायचा रोल सगळ्यांनी करायचा आहे. मग ही गुरुच्या लेवलची जी प्रतिष्ठा असते ती नशा डोक्यात गेली की मग लोक असे वाईट प्रकार करायला सुरुवात करतात. त्यामुळे 100% तुम्ही भगवत धामात जाऊ शकता शिला प्रभुपादांची पुस्तकं वाचून. आणि कदाचित हे लक्षात आल्यावरच पुस्तकं बदलायला सुरुवात केलेलं आहे आता. पुस्तकं देखील खूप बदललेली आहेत दुर्दैवाने. भाषांतर खूप बेकार आहेत, भाषांतर तर बेकार आहेतच, भाषांतरामध्ये देखील बदल केलेले आहेत. ओरिजिनल इंग्लिश पुस्तकं बदललेली आहेत. त्यामुळे जर तुम्हाला इंग्लिश येत असेल तर 1972च्या आधीची पुस्तकं मिळाली तर ती घेऊन वाचायचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला कोणी असं शुद्ध भक्त मिळाला जो तुम्हाला समजावून सांगू शकेल, त्यांचा आश्रय घ्या, त्यांचा संघ घ्या आश्रय म्हणण्यापेक्षा, आणि त्या संघामध्ये हे सगळं समजावून घ्या. प्रभुपादांचं मूड आणि मिशन समजावून घेणे म्हणजेच आपली शुद्धता आहे. मग आपण भगवत धामात जातो. आणि आजचे गुरु जे आहेत ते काही वाईट आहेत मी म्हणत नाही ऍक्च्युली, परंतु त्यांचा पण रोल हाच असला पाहिजे, प्रभुपादांचा मूड आणि मिशन समजावून सांगणे. सदैव तोंडात प्रभुपाद असले पाहिजेत. मग जर हे पण बँगलोर आहे त्यांचं मग चुकीचं असं नाही वाटत प्रभूजी ना? हो ऍक्च्युली. आणि या मूड मधूनच तो एक प्रकार सुरू झाला ज्याला आपण आज ऋत्विक म्हणतो. आणि प्रभुपादांनी हा शब्द वापरलाय ऋत्विक. धमाल कृष्ण महाराज का कोणतरी विचारतात की मग प्रभुपाद आम्हाला कोण म्हणायचं, आम्हाला गुरु म्हणायचं का काय म्हणायचं? प्रभुपाद म्हणाले तुम्हाला ऋत्विक म्हणायचं, ऋत्विक म्हणायचं. तर हे सगळं रेकॉर्डेड आहे ऍक्च्युली. आणि या मुद्द्यांवरतीच हे बेंगलोरचे इस्कॉनवाले वगैरे सुरू झाले. आणि त्यांच्यामध्ये देखील खूप फाटे पडले नंतर. जयपूरवाल्यांचे वेगळं आहे, मुंबईला पण एक आहे ते वेगळे आहे, सिंगापूरला आहेत HKLM म्हणून ते वेगळे आहेत. यांचा संघ केला तर चालतो का? तुम्हाला जर तिथे शुद्धता सापडली तर काय करायला हरकत नाही. परंतु मला असं जाणवलं की हे लोक देखील प्रभुपादांचं ऐकत नाही. शेवटी ही प्रतिष्ठेची इच्छा इतकी डोक्यात घुसते ना. कारण हे जे स्वतःला ऋत्विक म्हणून हे जे सुरू केलं ना बेंगलोरचं इस्कॉन आणि त्यांचे सेंटर्स वगैरे, त्यांनी पण सगळे असे हे वाईट प्रकार करायला सुरू केले. डोनेशन गोळा करणे, पगारावरती पुजारी ठेवणे,
समाजकार्य करणे, त्यानंतर वर्णाश्रम, शेती याला अजिबात 0 लक्ष देणे. त्यांनी तर 0 लक्ष दिलेलं आहे. निदान हे ओरिजिनल इस्कॉन जे आहे त्याचे निदान काही प्रोजेक्ट तरी सुरू आहेत वर्णाश्रम आणि शेतीवरती. हे जे ऋत्विक स्वतःला म्हणवतात त्यांचे 0 प्रोजेक्ट आहेत शेतीवरती. मग ते प्रभुपादांचं कसं काय फॉलो करतात? तर हे कलियुग आहे ऍक्च्युली, आणि कलियुगामध्ये हे लाभ, पूजा, प्रतिष्ठा डोक्यात शिरायला जास्त वेळ लागत नाही. बेंगलोर जे इस्कॉन आणि त्याचे जे ब्रांचेस, शाखा चालवणारे जे मेन प्रभू जे आहेत, मधुपंडित दास, व्हेरी अरोगंट, ॲब्सोल्युटली अजिबात फॉलो करू नका त्यांना. ऍक्च्युली जरी तुम्हाला थोडीफार जरी वाटली आस्था, ती खूप बेकार आहे. सुरुवातीला असं वाटतं की इथे सगळेच बोगस आहेत, मग आपण तिकडे जाऊया. पण ऍक्च्युली कलियुगामध्ये कुठेच काही नाही राहिलेलं नाही, तिथे पण बोगसच आहेत. हे याच्यातून तुम्हाला असं वाटेल की आम्ही शुद्ध असं सांगतोय की काय, असं माझा उद्देश नाही आहे सांगण्याचा. परंतु शिल प्रभुपादांच्या सेवेमध्ये जो वर्णाश्रम, शेती आणि गाय या गोष्टींवरती कार्य करतो तो शुद्ध मार्ग आहे. आणि हे तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतः अभ्यास कराल भगवद्गीतेचा, भागवतमचा, तुम्हाला आपोआप हे कळेल. ऍक्च्युली कन्क्लुझिव्हली कळेल. कारण त्याच्याशिवाय आपण शुद्धच होऊ शकत नाही. हे शहरी जीवनामध्ये, शहरी वातावरणामध्ये राहून शुद्ध होण्याचा हा जो प्रचार सुरू आहे ना, हे इम्पॉसिबल आहे. खरं बेसिक आहे, हेच बेसिक आहे. तमोगुण, रजोगुणामध्ये राहून कोणीच शुद्ध होऊ शकत नाही. आणि मग याचा प्रचार नाही हे ओरिजिनल इस्कॉनवाले आज करतात, नाही हे ऋत्विकवाले, बेंगलोरवाले इस्कॉनवाले करतात. असं झालंय आता सद्यस्थितीला, दुर्दैवाने. परंतु त्यातल्या त्यात बघायला गेलं तर ओरिजिनल इस्कॉनवाल्यांमध्ये काही लोक आहेत जे अजून पण याचा प्रचार करतात, त्याच्यावरती काम करतात, सिन्सिअरली करतात. काही का असे ना, कलियुगामध्ये हे वाढतच जाणार आहे. याच्यावरती बऱ्याचदा आपली चर्चा झालेली आहे की मग मला जर त्यांच्यातला एखादा शुद्ध वाटला, काही हरकत नाही, त्यांचा संग करा. शेवटी शुद्धता हीच शक्ती असते. आलं का लक्षात? शुद्धता हीच शक्ती असते. प्रभुपादांना एकदा एका अमेरिकन माणसाने विचारलं की माझी काही गुरु वगैरे, माझा कोणी गुरु बिरू कोणी नाही आहे, आमच्या ह्याच्यामध्ये गुरु बिरू असला काही प्रकार नाहीये, मी ख्रिश्चन आहे, मी फक्त बायबल वाचतो आणि त्याप्रमाणे वागतो. प्रभुपाद हसले आणि म्हणाले, बायबल कोणी लिहिलंय तोच तुझा गुरु. गुरु नाही असं होतच नाही कधी. प्रभुपादांचं वाक्य आहे, बायबल वाचतो तू म्हणजे त्याला तू गुरु म्हणून मांडलेला आहे. त्याचे वाक्य तू वाचतो, त्याचे वाक्य त्याला तू त्याचे उपदेश म्हणून घेतो, आदेश म्हणून घेतो आणि ते पाळतो, म्हणजे तो तुझा गुरु झाला, ऑटोमॅटिकलीच झाला. प्रभुपादांची पुस्तकं आपण जेव्हा वाचतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपण प्रभुपादांना गुरु मानतो. आणि प्रभुपादच गुरु आहेत, एवढं कोण लिहून ठेवणार आहे शुद्ध पद्धतीने. परंतु जर तुम्हाला नॉर्मल तुमच्या संघामध्ये वगैरे कुठे कोणी तुम्हाला गुरु समान वाटला, जिथे आश्रय घेण्यायोग्य, आजपर्यंत आपण जे भगवद्गीता, भागवतम वाचलंय त्या आधारावरती शुद्धता आढळली, तर तो संघ करायला काही हरकत नाही. कारण संघाशिवाय आपण पुढे जात नाही. असं एकटे वाचून आपण पुढे जाऊ शकत नाही, ते शक्य नाही आहे, लक्षात ठेवा. अगदी व्यासदेव, सुखदेव गोस्वामी हे देखील सांगतात की मला संघ पाहिजे. आपण कोण आहे विदाऊट संघ करणारे? यस, शुद्धता कमी आहे कलियुगामध्ये, कमी होत जाणार, तरीही आपण शोधायचा प्रयत्न करायचा, तो संघ घ्यायचा प्रयत्न करायचा, हे चालू ठेवायचं. किंवा आपण तरी शुद्ध होऊन दुसऱ्याला संघ द्यायचा प्रयत्न करायचा. संघात राहिलं पाहिजे. हे माणूस हा सोशल प्राणी आहे, हा एकटा करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभुपाद ग्रेट होते, त्यांनी सगळं आपलं नियोजन वगैरे सगळं त्यांचं नियोजनबद्ध आणि कडक असं होतं.
शिष्य जे त्यांनी निवडताना सुद्धा म्हणजे चांगलेच निवडले असतील, आणि त्यानंतर ब्राह्मण दीक्षित आणि त्यानंतर संन्यासी निवडले. आणि त्या संन्याशांना म्हणजे त्यातले आणि परत काही मोजके संन्यासी त्यांनी जेबीसी मध्ये घेतले असते. आणि जेबीसी मध्ये असल्या या छोट्या छोट्या पदासाठी ते जर म्हणजे भांडत असतील तर प्रभुपादांची निवड चुकली काय त्यांना संन्यासी घ्यायचं? नाही, असं काही नसतं ऍक्च्युली. गुरुचं काम असते शिकवणे, शिष्याचं काम असते ते घेणे आणि त्याच्यावरती कार्य करणे. त्यामुळे गुरु हे कधीच कंट्रोल करू शकत नाही की शिष्य कसा वागणार. भगवान 11 पैकी एक जण तरी असं प्रभुपादांच्या म्हणजे लेवलला असणार की तुम्हाला काही करू देणार नाही असं. प्रभुपादांच्या लेवलला कोणीही जाऊ शकत नाही, कारण प्रभुपाद स्वतः भगवंतांकडून शक्ती घेऊन आलेले. काल का परवा मी म्हणालो बाकीची गोष्टी काही करू देणार नाही, कसं की इस्कॉन मध्ये प्रदूषण काही करू देणार नाही असं कोणतरी 11 पैकी एक असणार काम. हे कलियुग आहे आणि कलियुगाचं प्रमुख लक्षण असतं अधपतन होत जाणे. त्यामुळे याच्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे ऍक्च्युली. हे आहे असं टिकून राहावं ही अपेक्षा करणे पण चुकीचे आहे. कलियुगामध्ये हे खराब होतच जाणार. प्रभुपादांना पण माहिती होतं ते ऍक्च्युली हे खराब होत जाणार, म्हणून त्यांनी प्रभुपादांनी अशी थोडीशी व्यवस्था करून गेले की हे एक 10,000 वर्ष टिकेल. प्रभुपाद स्वतः सांगतात 10,000 वर्षानंतर हे पूर्णपणे नष्ट होणार आहे. याचा अर्थ असा नाही की आज आहे तसंच 10,000 वर्षापर्यंत टिकेल. ते हळूहळू खराब होत जाणार. अजून काही वर्षांनी अजून खराब होणार, अजून काही वर्षांनी अजून खराब होणार आणि इव्हेंच्युअली नष्ट होणार. त्यामुळे आहे तसं टिकेल किंवा ह्याच्याही पेक्षा ग्रेट होईल अशी अपेक्षा करणं पण चुकीचं आहे. आणि याच्यात प्रभुपादांचा काही दोष नाहीये, गुरुचा कधीच दोष नसतो. तर भगवान श्रीकृष्ण देखील अर्जुनाला सांगतात की मी जे ज्ञान द्यायचं होतं ते तुला दिलं, आता तू करायचं की नाही ते तू ठरव. हे स्वातंत्र्य कोणीच कधीच काढून घेत नाही. त्यामुळे ह्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करणारे हजारो जण भेटणार आपल्याला. त्यात सेम द्रोणाचार्यांनी अर्जुनाला पण शिकवलेलं आणि दुर्योधनाला पण शिकवलेलं. दुर्योधन असुरी प्रवृत्तीचा निघाला, अर्जुन हा दैवी प्रवृत्तीचा निघाला. त्यामुळे आहेत शुद्ध भक्त अजूनही आहेत. तुम्हाला शोधायचे आहेत, शोधल्यावर मिळतील. हो की नाही? हरे कृष्ण. आपलं डिस्कशन वेगळ्याच डिरेक्शन मध्ये चाललंय. भक्तिपादवरनं. प्रभूजी येस, हरे कृष्ण. हरे कृष्ण. चैतन्य महाप्रभूच्या संघामध्ये ते तर साक्षात भगवंत होते, तरी पण छोटा हरिदास सारखं व्यक्तीचं पतन झालं. हो, प्रभुपाद एवढे पण साधे सुधे नव्हते. प्रभुपादांनी खूप जॅम सॉलिड अरेंजमेंट करून गेलेत की हे काही ना काही अवस्थेमध्ये हे टिकून राहणार. त्याची प्रचिती येते आपल्याला रोज. बऱ्याच लोकांची प्रभुपाद गेल्यानंतर इच्छा होती की माझी मूर्ती तिथे ठेवावी समोर. प्रभुपादांची आता जिथे मूर्ती असते की नाही, पण तिथे शक्य होणार नाही. अजूनही काहींची इच्छा आहे. बऱ्याच जणांची इच्छा आहे की भगवद्गीतेच्या पहिल्या पानावरती जी लिस्ट दिलेली आहे गुरूंची, त्याच्यात शेवटी माझं पण नाव प्रिंट करावं. ते शक्य नाही. प्रभुपादांनी अशा काही व्यवस्था करून गेल्यात की त्याच्यामुळे अवघड जाते काहींना स्वतःचं नाव घालायला. आणि प्रभुपादांना माहिती होतं, म्हणून प्रभुपादांनी डिप्लोमॅटिकली अशी व्यवस्था करून गेली. आणि म्हणूनच आज आपण भक्तीमध्ये आलोय, नाही तर आपण आलोच नसतो. प्रभुपादांच्या शिष्यांमध्ये, शिष्यांच्या शिष्यांमध्ये अजूनही बरेच शुद्ध शिष्य, शुद्ध भक्त आहेत. म्हणून आज आपण भक्तीमध्ये आलोय. म्हणून अजूनही एवढे लोक भक्तीमध्ये येतात. काही का असे ना, सुकृती आहे.
त्यामुळे सगळंच तुटून पडलंय, सगळंच मोडकळलंय, सगळंच बिल्डिंगच कोसळले असं पण नाहीये. असा पण विचार करू नका. हरे कृष्ण. थांबूया आपण आज इथेच. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे धन्यवाद.